नेत्यांनी लोकशाहीचा खेळ मांडला, निवडणूक आयोगाचे नियम धाब्यावर, मतदान कर्मचारी बघ्याच्या भूमिकेत। शनिवारी शिवसेनेचे आमदार विलास भुमरे जिल्हा परिषद निवडणुकी मतदानासाठी आले होते। यावेळी ते सोबत आपल्या लहान मुलाला घेऊन आले होते। भुमरेंनी मतदानापूर्वी हाताच्या बोटाला शाई लावली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या मुलाचाही हट्ट पुरवला। तिथं असलेल्या सरकारी कर्मचाऱ्याने भुमरेप्रमाणेच त्यांच्या मुलाच्या बोटालाही शाई लावली। पण ते तेवढ्यावरच थांबलं नाही, पुढे ते ईव्हीएम मशीन जवळ मुलाला घेऊन गेले आणि मग त्यांनी मतदान केलं। खरं तर विलास भुमरेंनी निवडणूक आयोगाचे नियम पायदळी तोडून आपल्या लहानग्याचा हट्ट पुरवला। हे बघा, त्यात गैरकायने लहान मुलगा होता, मी मतदान केंद्रात गेलो, तो माझ्या सोबत आला। शेवटी मुलाचा हट्ट असल्यानंतर वडील हट्ट कधी ना करू शकत नाही। त्यामुळं निवडणूक आयोगाचा किंवा केंद्रात कुठली त्याच्या नियमाची पायमल्ली झाली नाही। त्या ठिकाणी माझा मतदान हक्क त्या ठिकाणी मीच बजावली। मतदानाला तर कुटुंब जातच ना सोबत, मतदानाला कुटुंब जात नाही का सोबत? आता ऐकून घ्या ना, लेकरा बाळा सहित जाते, लेकरा बाळ कुठे होते? म्हणजे याचं समर्थन करता का की बटन मला काय म्हणायचं, ऐकून घ्या ना, लेकरा बाळाला घेऊनच जाणार ना आणि सगळं कुटुंब जातं। मतदानावेळी अशा प्रकारे कोणाला सोबत घेऊन जाता येत नाही। तसंच लहान मुलांच्या बोटाला शाई लावणंही नियमांचं उल्लंघन करणार आहे। पण विलास भुमरेंसमोर सरकारी यंत्रणा लाचार होती। आमदारांनी असं करायला नको होतं। हे इमोशनली मुलाला घेऊन जाणे, चल बाबा मी मतदानाला चाललोय, आणि हा प्रकार करणे हे मुळामध्ये चूक आहे। परंतु इमोशनली एक भावनिक नातं वगैरे वगैरे करायला तो गेला आणि ते सर्व आता दृश्य तुमच्या समोर आलेलं आहे। मला वाटतं त्या संदर्भामध्ये ती एक चूकच आहे, परंतु त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे। पण मतदान केंद्रातील नियम मोडण्यात सोलापूरचे अर्जुन सिंह मोहिते पाटीलही मागे राहिले नाहीत। खरं तर अलीकडच्या काळात नेत्यांकडून अशा प्रकारे नियमांचं उल्लंघन करण्याच्या अनेक घटना घडल्यात। शिवसेनेचे आमदार संतोष बांगर हे मतदानावेळी मोबाईल फोन घेऊन गेले होते। आईला मतदान करते आणि त्याला बघायचं होतं कशा पद्धतीने मतदान ठिकाणी केलं जातं, आणि मला काय वाटत नाही त्यामध्ये काय चुकीचं। आईला मतदान कसं करते ती बघायला आला होता। पण मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनी विलास भुमरेंना का रोखलं नाही? मतदान केंद्रात मुलाचा हट्ट पुरवणाऱ्या विलास भुमरेंवर कोणती कारवाई होणार? विलास भुमरेंना मुलाला सोबत घेऊन जाण्याची परवानगी देणाऱ्यांवर काय कारवाई होणार? सरकारी यंत्रणा नेत्यांची गुलामबंदी आहे का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित झाले। आमचे जे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत श्री प्रवीण फुलारी यांना मी सूचना दिलेल्या आहेत। झोनल ऑफिसरकडून पूर्ण सखोल चौकशी करून यामध्ये वस्तुस्थितीजन्य अहवाल सादर करा आणि तेथील जे कोणी कर्मचारी आहेत त्यांचा कोणाचा त्याच्यामध्ये दोष आहे, कोणी परवानगी दिली, या संदर्भातली डिटेल माहिती घेऊन मला सादर करण्याची सूचना दिलेल्या आहेत। परंतु जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील आमचे कर्मचारी, त्यांच्यावर आम्ही निश्चितपणे कारवाई करू। पण खरा सवाल हा आहे की मतदान कर्मचारी सर्वसामान्य मतदारांना अशी VIP ट्रीटमेंट देतील का? दरम्यान या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी चौकशीचे आदेश दिले। पण खरंच या चौकशीतून काही निष्पन्न होईल का? केवळ सरकारी कागदी घोडे नाचवले जातील? या प्रश्नांची उत्तरं मिळणं आवश्यक आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।